हे साधं गणित मी तुम्हाला समजावून सांगते. जे मातंग समाज आता उठलाय की आम्हाला वर्गीकरण करायचंच आहे, त्यांना हे माझं प्रतिउत्तर नीट ऐका. महाराष्ट्र शासनाने तुम्हाला 13% आरक्षण दिले आणि सेंट्रल मध्ये तुम्हाला 15% आरक्षण आहे. आता 15% आरक्षण तर समजून घ्या, तुम्हाला 15 जागा आहेत समजा. तर त्या 15 जागांचं वर्गीकरण असं आहे की ज्या व्यक्तीला, ज्या समाजातल्या व्यक्तीला जितके जास्त मार्क्स असतील, टक्केवारी असेल, तो माणूस ती जागा घेतो. मग समजा महार समाजाची मी आणि मातंग समाजाची माझी ही बहीण, जर हिला माझ्यापेक्षा चांगले टक्के पडले तर ती जागा ती घेते. याच्यामध्ये आम्ही किंवा तुम्ही कुणी कुणाचा अधिकार घेत नाही. ही प्रॉपर विभागणी तुमच्या कर्तृत्वावरती, तुमच्या अभ्यासावरती आणि तुमच्या गुणांवरती विभागली गेलेली आहे. तर मित्रांनो आणि माझ्या मातंग समाजाच्या भावांनो, कुणी तुमचा अधिकार खाल्लेला नाहीये. तुम्हाला फक्त जास्त शिक्षणाची आणि बापाला बाप म्हणण्याची ताकद तुमच्यामध्ये असली म्हणजे आरक्षण घ्यायचं. जो समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारत नाही, त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही खाणार पिणार बापाचं आणि शेजारच्या घरात जाऊन त्याला बाप म्हणणार. असं कसं चालेल? ज्या बापाने जन्म दिला, ज्या बापाने तुम्हाला श्वास घ्यायचं शिकवलं, ज्या बापाने तुमचा इतका दर्जा वाढवला की आज तुम्ही आरेला कारे म्हणण्याची ताकद ठेवता, तुम्ही त्या बापाला विसरून जर गेले तर तुमचा जगून काही उपयोग नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा.